औचित्यवाडी. ओ काय ते राहू द्या. का मग जरा उठत, मला बोलायचं तुमच्याशी. काय जाऊन जरा डिप्युटीकडनं कामाचे पैसे घेऊन या ना. कुणाकडे डेपुटीकडे हा, ते देते का माझ्याकडे पैसे? का नाही देणार? तो आता सांगितलं डेपुटीला जाल्याकडे पैसे देत नका जाऊ म्हणून. मी त्यांना सांगितलंय तुम्ही पेल्यावर पैसे नाही द्यायचे. आता तुम्ही व्यवस्थित आहे, जाऊन घेऊन या ना पैसे. नाही नाही तसे नाही देणार, तुला सांगावं लागेल डेपुटीला फोन करून. आवाज संक्रांत आहे, संक्रांतीला सणासुदीचा घरात पैसा नको का? हा, ते नाही देणार माझ्याकडे पैसे. तूच जा आणि तूच घेऊन ये, मीच टाके तुझ्यान. ते राहू द्या, ते सगळी कामं मी करते. तुम्ही जावा आणि पहिले डिप्युटीकडनं पैसे घेऊन या. तुम्ही नक्की कामाला गेलता ना त्यांच्याकडं? आणि मग काय फिरत होतं काही इकडे तिकडे. मग आपलाच पैसा मागायला काय भीती आहे? तुझ्या सोंडाने सांगितले पारे. अहो पण मी त्यांना हे सांगितलंय की तुम्ही पेल्यावरती पैसे नाही द्यायचे, असे द्यायचे. जायचं आणि म्हणायचं की मला रुपाने पैसे सांगितल्यात द्या म्हणून. वाटलं मी फोन करून सांगते डेपुटीला. सुदीत असले तरी देणार नाही. त्यांना वाटून ज्याला चाललाय ₹10 प्यायला म्हणून. मग आता पैसेच आणायचे नाहीत का? आता त्या पैशावरून तुम्हाला वाद करायचा आहे का? हा, अरे काय वाद आहे याच्यात? आता सण सुदे तू कमून असं वाकड्या शिरती. कुणासाठी सणसुदय? मायासाठी आहे ना. मग माझंच ऐकायचं ना आजचे दिवस. अरे तुझ्यासाठी लोक बाया नवऱ्याचं आज हे मागत येत, आयुष्य मागत येत, तू मला सकाळ सकाळ हे करायला लागली राव. मग आयुष्य मी पण मागते, मला पण तुम्ही तेवढंच महत्वाचं आहे. भांडणं हा करणं सगळ्या बायकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. काय भांडणाचा? हा, मग नवरा हक्काचा असतो आणि हक्काची भांडणं हक्काच्याच माणसाबरोबर करावं लागतात. आता परक्या माणसांबरोबर नाही. तुम्ही जावा, माझ्याबरोबर वाद घालू नका. मी तुम्हाला गोडीत सांगते, सणासुदीचं माझ्या बरोबर भांडणं करू नका. जावा आणि गपगुण ते पैसे घेऊन या. जर पैसे घेऊन नाही ना आला तर परत अजून भांडणं होते ना आपली. सण बघणार नाही, सूद बघणार नाही, अख्या गावाला गोळा करीन. ए बाबा असलं तर बघा. जातो शेण टाकू का नाही मग नाही, तुम्ही जावा, माझं मी सगळं करते. आणि हे कोण टाकीन? करते ना मी. तुम्ही जावा ना, पैसे घेऊन या. आवाज वाढवल्याशिवाय कळतच नाही तुम्हाला. तुझ्या आई बापन तो दोंडात भोंगा बसलाय काय का रे? ते माझं काढून टाक. स्पीकर फाटलाय, येतो जावा. घेऊन. लागलेलं की बोलाय. राम राम जालबा. राम राम, हॅपी संक्रांत. तुला हे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बरं झालं ते भरणं झालं कांद्याचं? झालं झालं, काल झालं. तू लवकर जायचं होतं, ठीक आहे मला म्हणला तर लवकर जायचं म्हणलं, मग ठीक आहे केलं. लवकर म्हणजे मी आधी सांगितलं होतं भाऊ मी दुपारपर्यंत थांबन आणि मग जाईन. नाही झालं झालं, लागलं. जाऊ तुझं 4-5 दिवस आला, कामावर राखलं सगळं. मग असं काम झालं मग डोक्याला मला सीन नाही राहत. बरं जाऊ द्या ना, तेवढं पेमेंट करा ना आमचं दोघांचं. याला कालच काम संपलं की लगेच आज लगेच पेमेंट. संसुदे मग आज मग लागत ना आम्हाला. काय करतो सण सुद्धाचं? बाया माणसं सण आहे, तो काय सण आहे? बायानी सांगितलंय मला, कोणत्या बायानी? माझ्या बायकोनी घेऊ जा आणि पैसे घेऊन ये, आपल्याला लागत येत म्हणून. मला तुला माहिती आहे तुझ्या बायकोनी सांगितलेलं आहे मला तुझ्याकडे पैसे नाही द्यायचे म्हणून. कुणी? तुझ्या बायकोनी. पारीनी? हा, फोन केला ना डेवपटी. नाही भाऊ, फोन नाही आला मला. कुणाचा? पारीचा. पारीचा? रुपाताईचा. तू फक्त एकटाच पारी म्हणतो म्हणे का? ते आमच्या तोंडात कधी कधी येत. पण रुपाताई मला काय म्हणलंय, ह्या माणसाच्या हातात पैसा पडला का त्याचं तोंड वळवळ करतं आणि त्याची जीभ वळवळ करून ते तिकडे पळतो मंदिराकडे. दे राव, कशाला चेष्टा करता? मदिरा मंदिराकडे पळतो म्हणल्या. म्हणजे तिनेच मला पाठवलं आणि तुम्हाला सांगा ती अशी? मला फोन बी आला नाही, त्यांनी मला सांगितलेले पैसे देऊ नको, त्याच्यामुळे मी तुझ्याकडे देणार नाही. माझ्याकडे देणार नाही? अला रुपीला ना आता ऊर फटी. इकडे इकडे अरे इकडे लय तो लगे डोक्यात गरम करा घेतो. आलता रुपाताईचा फोन हिला, वहिनी त्यांना सांगा भाऊनला की पैसे देऊन टाका म्हणून. काय सकाळ पारे तुम्ही तुम्ही दरवेळेस मजा घेता, मी नको घेऊ तुमची. बरं झालं मला जाऊ नाही दिलं, नाही तो या पाटक्यात खाली बसली असती. आज मकर संक्रांती येडपाट आहे, आज बायांचा सण आहे. आज मारायचं नाही. आज बायांना किती जरी बाया माणसं बोलले ना, आपण शांततेच ऐकून घ्यायचं. आजच्या त्यांचा सण असतो आणि त्या सण तरी कोणा करतायत, आपल्या जेव्हा करताच करतायत. त्याच्यामुळे आज काही बोलू नको. किती झाले तुय? झाले असते ना 1800 2800, नाही तर 3000-4000 असे. जरा शिकून घे पारिकून. किती झाले? 3000 रुपये झाले ना. 6 दिवस भरले ना. 1 2 3 4 5 6. हे घे.
बरं झालं भाऊ सकाळ सकाळ नोट आणले कडक काढून 1 2 जा घरी 3 दे. 4 5 6 येडून करू नको पटकन जाय आणि भांडण करू नका. नाही नाही परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद तुलाही मकर संक्रांत तुमच्या दोघा नवरा बायकोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठे व्हा चांगलं काम करा. जा जाऊ का पारे अय पारे आलं का? तरी पैसे ते अर्ध घाम्याला तसं ठेवलं ना उचलायचं शेणाचं. अहो आईचा फोन आला होता तिला बोलत बसले राहिलं ते करते थांब. 5 नोटा म्हणजे 2,500 रुपये. मग 3,000 रुपये यायला पाहिजेत. अरे डेपुटी म्हणले आज एवढेच आहेत, देतो मी नंतर 500 रुपये कुठे? नंतर देतो म्हणले ना ते. नंतर कसे? मला तर म्हणले की सगळे पैसे देतो आणि त्यांनी कसं काय नंतर म्हणले 500 रुपये द्या बर का. अहो ह्यात 500 रुपये कमी आहेत. तुम्हाला कळलं पाहिजे ना थोडं तरी. प्यायला ठेवलेत ना खरं खरं सांगा. ए पारे मी काय प्यायला बिला ठेवले नाही. डेपुटी मला म्हणले माझ्याकडे आले का मी देऊन टाकीन, आज संध्याकाळपर्यंत आले तरी देईन पैसे. अहो सणासुदीचं तरी खोटं बोलू नका. त्या सुगंधाताईची मला उधारी द्यायची आहे 1,000 रुपये त्यांच्याकडनं घेतलेलं उसनं. परत श्यामभाऊजीकडं आता राशन भरू डाळगुळ आणायचा आहे. परत सगळं सणाला सामान लागल का नसल? आहेत ना एवढे पैसे पुरते ना अहो ते. एवढं पैसे नाही तर पुरं त्यांची काय? उधारी द्यायची 500 रुपये. श्याम्या ठेवीन थोडेफार थोडेच द्यायचे 2,000 उधार झाले तर 1,000 देईन त्याला. म्हणजे एखादा माणूस जर आपल्याला मदत करतोय त्यांना नुसतं लुटतच राहायचं का? लुटायचा काय संबंध आलाय पारे? उधार आणतो आपण पण देणार त्यांचे मला पैसे. सांगा सणासुदीचं प्यायचं नडलंय का हो? एखाद दिवस नाही पेलं तर काय बिघडणार आहे का? म्हणजे तुझा माझा विश्वास नाही का? म्हणजे मी ठेवले असं म्हणायचं तुला 500 रुपये. चल डेपुटीकडे विचारायला. मी डेपुटीला तर विचारणारच आहे. ती तुम्ही विषय सोडा. पण आता तुम्हाला वाटतंय ना की ह्या 2,500 सगळं होतंय. हा. चला तुम्हाला दाखवते ह्या 2,500 रुपये चल. 2.5 मिनिटं तरी टिकतात का ते दाखवते तुम्हाला. चल. चल ना मग. तुम्हाला लय माझं बोललेला राग येतोय. सकाळ सकाळ पेपर वाचितोय पैसे आम्ही. अरे काय म्हणतो? काय नाही. अरे साड्या विकायला आणल्या काय श्यामराव? नवीन बिझनेस सुरू केला वाटतं. नाही हो रुपावहिनी, बायकोला आणली साडी. भारी. मग संक्रांत नाही होय, एक तर वेळ मिळत नाही मला, त्यामुळे काल संध्याकाळी गेलतो आणि तशी जिथच राहिली ती. तुला आहे का पैशाचा मोल असतो कडे रुपावहिनी. आज आहे ना संक्रांतीचा मान असतो, बरोबर आहे की नाही? हे बघ जालू, बायको आपल्यासाठी वर्षभर कष्ट करते आणि आज सण बी कायसाठी असतो? आपलंच आयुष्य मागायसाठी. बरं एरवी आपण तरी कावा घेतो सांग बरं साड्या? भाऊबीजी गेली तर भावच आणतो. एक तर आपल्याकडे एवढाच इनमिन सण असतो. संक्रांतीला मी म्हणलं बायकोला खुश करावं, तिला अजून सांगितलंच नाही. आलो तशी इकडे ठेवली, आता थोड्या वेळ डायरेक्ट जातून देऊन येतो, म्हणजे ती खुश. खरं आहे की नाही? सरप्राईज. तो घेतली का नाही? पण हा मग म्हणजे आता जरी घेतली नसली तर मग तुम्हाला काय वाटतं की ह्यांनी मला काय घेत नाही? तर अहो नुसतं माझी नजर पडस तर ह्यांनी मला साडी घेतात. नाही, तेवढं आहे. जालू जपतो बायकोला, मला माहिती आहे ना. मला लय जीव लावतात. हा, असा नवरा सगळ्याला भेटावा. खरं ए आहे. मी तुझ्या सारखा दाखवत नाही, तुला सवय. काय आणलं ना मी माझ्या बायकोला आणलं म्हणून. मी दाखवलं दाखिले सवय नाही, तुला. मी तर होती तो पाहिली म्हणून मी तुला सांगितलं. नाही तुला की म्हणला तशा आम्ही धंदा चालू केला साड्याचा. असं तसं नाही. मला वाटलंच होतं. हा. पण काय माहिती नाही, मी म्हणलं पहिली ठेवून देतो भाऊ. परत कोणी यायचं परत म्हणायचं विकायला आणली कधी जायची. आणि श्यामी असा आहे 5-50 भेटले जास्त तर द्यायला. बरं तुम्हाला तुम्ही- संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. संध्याकाळी येतो, तिळगुळ देतो. होय आहे की नाही? बर काय पण म्हणता? माझ्याकडनं काही गोड बोलण्याच्या अपेक्षा ठेवू नका. झालं. होय, ऐका ना. स्वभाव असतो रुपवहिनी एखाद्याचा. नाही, अरे वा, अगं बाई नोटा सुद्धा पडायला लागल्या. ते शामरावला यायच्या म्हणले. हा बरोबर आहे. बरं धरा ही 500 तुमची उधारी. हा आणि आज पण जरा उधार द्या. देतो ना. तुम्हाला केव्हा नाही म्हणलो मी रुपवहिनी? तुमचं ये पैसे आले मला काय द्यायला? बरं काय काय करू सांगा बरं, पहिली जमा करून घेतो एकदा. अडचण नाही यायची. यादी करून दे आणि मग आपण जाऊ. अयो हे वहिनींकडनं 500 घेतलेले. वहिनींना सांगा. बर बर बर, ठीक हा. आहे. जिलेबी सांग वहिनींना नक्की सांगा. नक्की. नाही, आमचा एकच व्यवहार आहे आमचं काही तसं. किती राहिले? 1500 राहिले ना अजून. बर हा जमा गेले बरं का चालू. हा आता जर मी ह्यातलं सामानाला जर त्यांना पैसे दिले तर जातील 500 रुपये. आता हे उधारी घ्यायचं. तुम्ही लय बोलत होते ना, कशाला किती पैसे लागतात? कशाला जगाला जाय- चला काय काय द्यायचं सांगा पटापट. डेपुटी मला ते हावरीचे तीळ घ्यायचे आणि हे ना लांब लांब 2 होय. पुढे. लय गोड न खाजाव रे, तो गोडन वाळून गेला फार. काय रुपये?
मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुम्हालाही आमच्या गावाने परिवाराकडून तुमच्या दोघा नवरा बायकोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मला अहो दिगू भाऊजी तुम्ही त्यांच्याच परिवारातले. सणच देत जा ना मग शुभेच्छा. बरं तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. वेगळ्या कशाला शुभेच्छा पाहिजे आपल्याला दिले म्हणजे सगळ्याला झाले. पण सणासुदीचं पण तुम्ही मला नाराज केला. का रुपये काय 500 रुपये का म्हणून कमी दिले हो? कोणचे हा कामाचे मग कोण म्हणलं तुम्हाला? मग त्यांनी 2,500 रुपये घरी घेऊन आल्यात. अरे जायला काय बोलावं 3,000 रुपये दिले मी. तुमचा फोन आला 3,000 रुपये द्या मी 3,000 रुपये दिलेत. मी काय 500 रुपये कमी देऊ? आणि मला म्हणले की मला डिप्युटी म्हणले की परत 500 देतो आता माझ्याकडे कमी आहे. नाही 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 मी 3,000 रुपये दिले देव शपथ दिले. मी काय कुठं बोलू? मीच काढून दिली. माझा विश्वास तुमच्यावर भरपूर आहे. तू का होता येते माझा नवरा नाटक करतो तू का होत तिथं? उगाच मध्ये काय बिघडायचं, हा? माझा विश्वास तुमच्यावर पूर्ण आहे पण माझ्या नवऱ्यावर माझा विश्वास नाही ना. 100% सांगते पेला पैसे काढून ठेवा. याच्यामुळेच मी म्हणतो असं तुम्ही एकदा दोघं नवरा बायको येत जा नाही तर तुमच्याकडे पैसे द्यायचे. पण तुम्ही फोन करून सांगितलं म्हणून मी पैसे दिले. आता सणासुदीचे घरची कामं करायची काही यायचं म्हणलं जाऊ द्या सांगाव त्यांनाच. आता हाय सणासुदीचा तुझा दारात तुमच्या झुलता मनोरा आता गेला असं कुठेतरी प्यायला दुसरं मग काय काय करायचं? उधाऱ्या देऊन देऊनच माझी सकाळ झाली. आता राहिलेत 1,000 रुपये. काय आता मी काय करू माझ्या जेवढं काम होतं तेवढं केलं मी. तुम्हाला 3,000 रुपये दिले. त्याला विचारा लागलं तर बिगर पेता आल्यावर त्याला मी सांगायला तुम्हाला पैसे दिले का नाही. हा चालते चला मी दिलेले आहेत चला. नक्की दिले. हा दिलेत दिलेत. अरे काय चालू काय म्हणता? अरे काय म्हणता सकाळ सकाळ पैसे घेऊन गेला त्या आता तो रुपये भेटली होती म्हणली 2,500 रुपये दिले तुला 3,000 रुपये दिले ते कम 500 कमी दिले. हाव डेपुटी दिले तिला कशाला सांगायचं तुम्ही? अरे सांगायचं पण ती मला किरकिर करायला लागली नाही की तुम्ही कामाचे पैसे सगळे दिले नाही म्हणून. नाही दिले मी मला 500 रुपये ठेवले होते. तुम्ही सांगा माणसाला बी गरज असतात का नाही? अरे थोड्याफार? ते तुमच्या नवरा बायकोत वाद घाला तिला सांगायचं मी 500 रुपये ठेवलेत पण आमची बदनामी होती ना किंवा मला काम करून घेते आणि पैसे देत नाही म्हणून. तुम्ही म्हणायचं आणि तात्पुरतं राहिलेत म्हणून. आणि तुला काय पाहिजे लागत आता बायकोच्या हातात दिले म्हणजे सगळे बायको देतील तुला बोलली ती सण द्या जरा आज तरी बायकांना खुश ठेवा. काय सणासुदाची ती म्हणली तुम्हाला रुपडी नाही देणार मला माहित होतं म्हणून मी आधीच काढून ठेवली होती. हे बघ आपलं वागणं चांगलं असलं ना बायका कुठं जातात. हो बायकांना काय वाटतं आपला नवरा व्यवस्थित राहावा एवढं लक्षात राहते बाकी दुसरं काय. तुम्ही बिना सणासुदीच्या टायमालाच किरकिर करायची देऊन टाकायचे होते पैसे त्याला घरी सांगा आता सगळे दिले ते म्हणून. आता माया मागे बिन लावी. आणखीन काय म्हणली ती? बाकी काय नाही म्हणली संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या पण म्हणली भाऊ तुम्ही असं कम केलं पैसे द्यायचे सगळे उधारा मिटायच्या होत्या. असं होय. हा ते सांगतोय बायकोला की सगळे दिल ते म्हणून. सांगतो. चल जाऊ का? हा आलात का? आलो ना. लय खोटं बोलायची तुम्हाला सवय लागली. हा मी काय खोटं बोललोय? डिप्युटी भाऊनी तुम्हाला 3,000 रुपये दिले होते आणि तुम्ही मला काय म्हणले की डिप्युटी भाऊ परत देणार आहेत 500 रुपये म्हणून. अहो सणासुदीचं तरी खरं बोला. मला लागत नाहीत का पैसे? का मी काय बाहेरचा माणूस आहे का काय? मी बी काम केलेलं आहे. मी मला ठेवले होते पैसे. मग मागायचे ना असे चोरून कशाला ठेवायचे? अरे चोरून ठेवले असे जर मागितले असते तर सणासुदीचे ना आपल्या घरातले भांडणं झाले असते माहितीये का? तू देते का अशी गोडीने कधी? मग कोणती बायको प्यायला पैसे देणार आहे हो? म्हणजे पिऊन आलोय का मी? प्यालेला दिसतोय का तुला मी? मग आज पेला नाही म्हणजे काय तुम्ही पेत नाही एवढं सज्जन नका मागू तुम्ही. लय नका बोलू. मी तुझ्यासाठी ठेवले होते पैसे. माझ्यासाठी कशाला? कशाला म्हणजे? हे बघ काय आहे आता? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. साडी साडी हात तरी कशासाठी आणली साडी? कशासाठी म्हणजे? कोण म्हणलं तुम्हाला साडी आण म्हणून? कुणी म्हणायला काय पाहिजे? अरे बायको आहे मी तुझा नवरा आहे म्हणलो नवराच बायकोला साडी आणणार ना सणासुदीची. आणि ते दिवाळीला 2 साड्या घेतल्या का नाही? 2,000च्या साड्या आहेत का नाही? आता आणायची काही गरज होती का? अरे पारे सगळ्या बायाच नव्या साड्या घालून येते. तू हवस कोण करणार आहे? मी करणार आहे का बाहेरचे लोक करतील? मलाच करावं लागेल ना. त्याच्यामुळे मी साडी आणली. अहो उधाऱ्या द्यायच्या राहिल्या तिथं. त्यांना 500 रुपये दिले शामभाऊजीला त्यांच्या बायकोचे 500 रुपये दिले सुगंधताईला पण 500 रुपये देऊन आले. आता दोघांचे 500 अजून द्यायचे राहिलेत. कर्ज फेडायचं बघते तुम्ही काय ना काय तर नवीन उद्योग घालून ठेवताच. देता येते लोकांचे पैसे सणसुदी मस्तपैकी साडी घाल आणि वामसाईला जा तू धर. माझंच केलं. आणि तुमचं काय? माझं काय आता? तुम्हाला आहे का ड्रेस एखादा तरी? ड्रेस आहे ना मी लागलेले टेलर कडे शिवायला आपले. तुम्ही किती खोटं बोलता ना हे कळलंय मला. आणि काय हो टेलर कडे गेले होते मी ते तर म्हणले की तुम्ही दिवाळीला पण कपडे नाही शिवले म्हणून. नव्हते टाकले तुला टेलर पर्यंत जायची काय गरज होती पारे? काय गरज होती म्हणजे? माझ्यासाठी तुम्ही करता
तुमच्यासाठी मी केलं तर काय झालं? काय केलं का काय झालं? तुम्ही सांगा. आता माझ्यासाठी साडी घेऊन आला, मग स्वतःसाठी काय केलं? स्वतःसाठी शिवता येते आणि काय मध्ये एखाद्याच लग्न असल्यावर शिवीन नंतर. आज सण कुणाचा आहे? तुझा आहे, बायांचा आहे. मग तुला साडी आणली, मस्त घाल आणि इट. जसं तुम्हाला वाटतं ना की आपल्या बायकोनी चांगलं राहावं, तसं मला पण वाटतं माझ्या नवऱ्याने पण चांगलं राहावं. स्वतःसाठी काय करतच नाही, सगळं माझ्यासाठीच करायचं तुम्हाला. मग काय होते त्याला आज सण येईन. थांबा आता. काय आता? ए पारे, ह्याची काय गरज होती कपडे आणायची तुला? याची काय गरज होती म्हणजे? मग जसं नवऱ्याचं कर्तव्य असतं की बायकोला प्रत्येक सणाला साडी घ्यायची, तसं बायकोचं पण कर्तव्य आहे की नवऱ्याला कधी ना कधी तरी घ्यावं म्हणून. आणि माझी तर इच्छा आहे की तुम्हाला मी जर सणाला आता ड्रेस घेणार. दर सणाला हा. एवढे ड्रेस काय करायची? जाऊ दे मरू दे, ही तुझी साडी. अहो, प्रत्येक वेळेस नवराच करत नसतो, बायको पण करत असती. आणि संसार आपल्या दोघांचा आहे ना. हा, मग संसार करायचा म्हणलं दोघांनी एकमेकांसाठी केलं पाहिजे, तसंच संसार होत असतो. म्हणून माझी तकतक चालली होती की हे पैसे वाचवायचे आणि तुमच्यासाठी ड्रेस घ्यायचा. पण तुम्हाला माझं मन कळतच नाही, नुसतं मी बोललेलं कळतं. ते सांगितलं असतं तर मग एवढं कशाला झालं असतं? सांगितलं तुम्ही म्हणला असता का हा मला ड्रेस घ्यायचाय म्हणून. बरं जाऊ दे मरू दे, आपण दोघं आहे ना आज मस्त पैकी दोघं नवीन ड्रेस घालू आणि मस्त साखरत आहे ना साजरी करू. चल. हे ड्रेस बघा आवडला का नाही ते तरी हे सांगा. आवडायला काय बायकोनी आणला म्हणजे विषय आहे का? बघ बघा आता किती किती भारी दिसतोय मी. मला बी साडी आवडली बर का. पण आता इथून पुढं स्वतःसाठी पण करायला शिका. नुसतं घरातलं आणि बाहेरचं एवढंच नसतं, स्वतःसाठी पण जरा माणसाने जगावं. चालतंय. हा. चला आता चांगलं तयार व्हा.